जातोय आतमध्ये. तिकीट घेतली 170 रुपयाची, 50 रुपयाची पार्किंग फीस आणि बाकीचे 120 रुपये एंट्री. 60 रुपये पर पर्सन एंट्री आहे असं वाटतं. पोचलोय कर्नाळा. मित्रांनो, तर हा कर्नाळा बर्ड सेंच्युरीचा मेन एंट्रन्स आहे आणि इकडेच फॉरेस्ट गार्ड्सनी इन्स्ट्रक्शन्स लावलेत की आपल्याला काय करायचं आणि काय नाही. तर इकडे त्यांचे खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत आणि इकडे तुम्ही काही प्लास्टिक रॅपरवाले काही फूड घेऊन जाऊ नाही शकत. तर हे जी तुम्ही काळजी घ्या. तर आता आम्ही चाललोय कर्नाळा बर्ड सेंच्युरीच्या आतमध्ये. समोर तुम्ही बघू शकतात दृश्य. आता इकडे आलोय आणि पहिला बर्ड दिसलाय आम्हाला. तुम्ही बघू शकता पिंजऱ्यामध्ये एकच बर्ड आहे पूर्ण या मोठ्या पिंजऱ्यामध्ये. मला वाटतं बाकी सगळे मेलेत पावसामुळे. आणि त्या साईडला फोर्ट आहे. आता आम्ही डायरेक्ट कर्नाळा फोर्टला निघतो. थोडा पाऊस थांबलेला. पाऊस तर खूप आहे. जय श्रीराम. तर आता आम्ही किल्ल्याला चढायला चालू करतोय आणि चढता चढता तुम्हाला या किल्ल्याची काही माहिती आम्ही तुम्हाला देतो. तर कर्नाळा किल्ला 1400 पूर्वी यादव आणि नंतर तुघलांनी बांधला. हा किल्ला कोकण ते दक्कन जोडणाऱ्या बोरी घाटांवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. पुढे तो गुजरात सल्तनत, अहमदनगरचा निजाम आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. मित्रांनो, जसं तुम्ही ट्रेक चालू करतील आणि थोडं पुढे येतील तर तुम्हाला ही पाण्याची टाकी लागेल आणि ह्याच पाण्याच्या टाकीला क्रॉस करून आपल्याला वरती जायचा रस्ता दिसेल. चढतोय आम्ही कर्नाळा फोर्टवर आणि 50% आम्ही कव्हर केलं. तिकडे एक प्लॅटो सारखं भेटलं आणि प्लेन रोड आहे. एवढा हार्ड नाही आहे ट्रेक. थोडेसे दगड आहेत पण त्यांनी पण स्टेप्स बनवलेत फॉरेस्टवाल्यांनी. इकडे छोटासा झरा आहे. झरणा काय असेल ते. वरती खूप गर्दी असं वाटतं आणि असे स्टेअर्स बनवलेत फॉरेस्टवाल्यांनी. ते आणि खूप हेल्पफुल आहे आणि चढायला जास्त थकवा लागत नाही. बिगिनर पण करू शकतो इकडे ट्रेक. तर आता आम्ही वरती आलोय. आता फक्त 20% ट्रेक बाकी आहे. तुम्ही बघू शकतात एकदम सरळ रस्ता आहे. एवढं काय अवघड नाही वरती आहे ना. हा बट पाऊस येतोय जातो. आता इकडून आपल्याला काहीतरी व्ह्यू बघायला भेटणार आहे. जसं तिकडे खाली लिहिलं होतं की कमला फोर्ट आणि एक रिव्हर आहे आणि कोकणचं रेल्वे स्टेशन दिसतं. तर बघूया पुढे काय दिसतं. पोचलो तर आहे आपण वरती. आता इकडून बघूया की काय दृश्य दिसतंय. एकदम मस्त असं वातावरण आहे. पाऊस येतोय जातोय. हा तर आपल्याला नॅशनल हायवे दिसतोय आणि काहीतरी एक गाव दिसतंय आणि समोर एक आपल्याला रिव्हर का लेक काय समजत नाहीये पण काहीतरी वॉटर बॉडी दिसतंय. मस्त वेदर होता म्हणून आम्ही थोड्या वेळ इकडेच टाइम स्पेंड केला. थोड्या वेळ रिलॅक्स करून परत वरच्या दिशेने आम्ही निघालो. तर जोरात पाऊस लागला म्हणून इकडे थोड्या वेळ वेट केला. खालून तर असं वाटत होतं पूर्ण रिकाम आहे पण वरती येऊन खूप माणसं आपल्याला भेटली. आज हा किल्ला भग्नावस्थेत असला तरी त्याचा इतिहास आणि नजारा दोन्ही अप्रतिम आहेत.
चढणचा पार्ट कव्हर करून आपण थोडं पुढे आलो तर हा प्लॅटो आहे आणि ह्या प्लॅटोच्या जवळ थोडी विश्रांती करायला जागा आहे आणि त्याच्याच समोर हा देवीचा मंदिर आहे। तर हा भवानी देवीचा मंदिर आहे। तर हे जे आम्ही दर्शन घेतले आणि पुढे निघालो। तर किल्ल्यावर जाण्यासाठी हा मेन क्लाइंब आहे आणि हा क्लाइंब थोडासा डिफिकल्ट आहे मला असं वाटतं। वर चढायला थोड्याशा पायऱ्या आहेत आणि थोडं पडीक आहे। तर पायऱ्या चढायला सोपं आहे आणि दगडे थोडे स्लिपरी होते म्हणून थोडं अवघड होत होतं आणि बाजूला फॉरेस्टवाल्यांनी लोखंडाची रेलिंग लावली होती त्याच्याने मदत भेटते चढायला। हा जो समोर तुम्हाला दिसत असेल हा गडाचा मेन प्रवेशद्वार आहे। हा पण एकदम पडीक आहे तर ह्याला सपोर्ट देऊन उभा ठेवला गेला आहे। कर्नाळा किल्ला हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका वाजवणाऱ्या किल्ल्यांपैकी एक। हा किल्ला 13व्या शतकात बांधला गेला असून महाराज कोकण ते दक्कन व्यापार मार्गावर व शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी वापर करत होते। पुढे निघतोय केव कडे। फोर्ट तर आम्ही ऑलरेडी क्रॉस केला, तुम्हाला फोर्ट तर आम्ही दाखवू YouTube मध्ये। इकडे तुम्ही बघू शकता हा एक प्रवेशद्वार सारखा आहे। एंट्रन्स असू शकते ह्याची आणि इकडे पण एक द्वार सारखं आहे, माहिती नाही काय पडीक आहे सगळं। पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला। थोड्या वेळात आपण इकडेच येऊन बसणार आहोत। पहिला केव्ह एक्सप्लोर करू। हा थंब केव्ह बघू, जेवढा बघायला भेटत तेवढा बघू। तर आता आपण केव्ह कडे जात आहोत। केव्ह माझ्या मागेच आहे पण इकडे जायचा रस्ता तिकडून आहे आणि या साईडला बॅक साईडचा व्ह्यू दिसतोय। तर बॅक साईडचा व्ह्यू पहिला बघून घेऊया, नंतर आपण तिकडे जाऊया। तुम्ही बघू शकता तिकडे खूप गर्दी आहे आणि आपल्याला गर्दी आवडत नाही, तर पहिला इकडे जाऊया। इकडे पहिला एक्सप्लोर करूया आणि हाच तो थंबचा हे पिनॅकल बोलू शकतात किंवा काही बोलू शकतात, पीक आहे। तर इकडून आपण वरती जाऊन बघून येऊया की काय व्ह्यू आहे बॅक साईडला। असा व्ह्यू आहे इकडे आणि हा केव्ह आहे। ही पाण्याची टाकी आहे आणि मध्ये पिलर आहे। असं खोल नाही वाटत आहे। दोन पिलर आहेत।
आता पिलर तोडला. ही पण एवढी खोल नाहीये, सुंदर आहे. इकडे आपले एज्युकेटेड माणसांची नावं आहेत. आणि हा वरच्या साईडचा व्ह्यू आहे. खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक आवाज आहे. तर जसं मी बोललो मागे की आम्ही पहिला बॅक साईड एक्सप्लोर करू. इकडे खतरनाक हवा चालू आहे आणि इकडून पुढे जायसारखंच वाटत नाही आहे. तर इकडेच माझा विचार झालेला का तिकडे जाऊन बसायचं, बट तिकडे जाणं डिफिकल्ट होतं आणि पाऊसही पडत होता, तर ते पूर्ण स्लिपरी झालं होतं. फालतू रिस्क न घेता थोडा टाईम आम्ही तिकडे थांबलो आणि मग नंतर आम्ही पुढे निघालो. कारण अजून पण एक्सप्लोर करायचं बाकी होतं. बॅक साईडला अजूनही जागा होती, ते बघून यायचं होतं. तर इकडे अजून एक आपल्याला पाण्याची टाकी दिसते जी खालच्या साईडला आहे आणि त्या साईडला आपल्याला किल्ल्याचा अजून एक पार्ट दिसतोय, तर आपण तिकडेही जाणार आहे. आणि समोरच्या साईडला तिकडे मला लेक दिसते, तीच जी आपल्याला पहिला दिसलेली, आणि एक छोटंसं गाव आहे. आणि हा तो हायवे. तिकडून आम्ही आता निघालोय. आता हे ते केव्हच्या साईडला आलं कारण इकडे पूर्ण रिकामं झालं आहे. तर ही तीच केव्हची भाग आहे. इकडून आपल्याला ते फ्रंट साईड दिसतंय गडाचं. आणि हे तेच पाण्याच्या टाक्या किंवा केव्ह, माहिती नाही काय, बट मला तरी असं वाटतं केव्ह आहे त्या. आणि पूर्ण झाकून ठेवलेत फॉरेस्टवाल्यांनी. आणि तिकडे पुढे एंड आहे, काय नाही पुढे काय जाऊ नाही शकत आपण, तर एवढंच बघू शकतो. एवढंच बघा, तिकडे पूर्ण एंड आहे. मित्रांनो, ऑलमोस्ट आम्ही खाली आलो. तर खाली उतरलो, जाम थकलो होतो. ही चिकन थाली खाल्ली. जर तुम्हाला अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.